गुड मॉर्निंग ऑल। आज आपण आलोय अकोला येथे। आज सकाळी आम्ही बारामतीकर, नागपूरकर, पुणेकर, मुंबईकर सगळे अकोल्याला गोळा झालो आणि हा आमचा शरद आणि राजाभाऊ आम्हाला रेल्वे स्टेशनवर घ्यायला आले। आज या अकोल्यामध्ये आल्यानंतर आमची जी सरबराई झाली आहे त्याला तोड नाही। आदर तिथ्य शिकावं तर ते विदर्भीयन लोकांकडून। आज आम्ही सकाळी आल्यानंतर 4:30 वाजता पहाटे आम्हाला न्यायला आले रेल्वे स्टेशनवर। आल्यापासून जो चहा चालू आहे तो आत्तापर्यंत। यानंतर आवरून झाल्यानंतर आम्हाला नाश्त्याला वडा, इडली, सांबार, बाकरवडी, नंतर काजू कतली, किती ते पदार्थ, बाप रे। आदर तिथ्य करावं तर सुखदानी आणि शरदनीच। तर त्यांच्या ह्या अबीर बंगल्यामध्ये आपण एक फेरफटका मारून तर येऊया। तत्पूर्वी आज आमच्या ट्रिपचं थोडक्यात तुम्हाला सांगते। आम्ही जाणार आहे मेहकरच्या शाळेमध्ये, मेहकरच्या बालाजी मंदिरामध्ये, लोणारला आणि त्यानंतर शेगावला, अशी आमचा हा भरगच्च ट्रिपचा कार्यक्रम आहे। तर चला आपण शरदच्या या सुंदर अबीर या बंगल्यामध्ये एक फेरफटका मारून येऊ। त्यांचं ड्रीम हाऊस बघू तरी कसं आहे सुंदरच, पण तुम्हालाही दाखवते, चला। श्रीधर सखाराम मवाड,
विठ्ठल दौलत ठाकरके, त्याच्यानंतर आहे मोहन वामन तळगावकर, तुषार शुक्र पण आले आपले विमावाले, नारायण गंगाराम इंगळे, सुरेश बंसीलाल शर्मा, नारायण दत्तात्रय महाजन। जिंदगी गिरवी रखकर भी ना चुका पाएंगे हम उसका कर्जा, जिंदगी गिरवी रखकर भी ना चुका पाएंगे हम उसका कर्जा, माँ ही नहीं भगवान के बराबर ही होता है गुरु का दर्जा, माँ ही नहीं भगवान के बराबर ही होता है गुरु का दर्जा। सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर, सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर, शाळा ज्ञानाचे भांडार, शाळा सुंदर सुंदर, शाळा ज्ञानाचे भांडार, शाळा सुंदर सुंदर, शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर, शाळा सुंदर सुंदर। माझेही शिक्षक, आपलेही शिक्षक श्री अंबासकर सर, आमच्या मंगलाताई आणि उपस्थित माझ्या शाळेचे सगळे सन्माननीय माझे विद्यार्थी की ज्यांनी समाजामध्ये या माझ्या शाळेचं नावलौकिक वाढवलेलं आहे आणि सातत्याने नावलौकिक वाढवत आहात असं माझ्या शाळेचा अभिमान असणारे आपण सर्व सन्माननीय माझे विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय आणि माझे सहकारी शिक्षक आणि बंधू, शाळेच्या दृष्टिकोनातून ही अभिमानाची बाब असते की शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये यावंसं वाटते, कारण शाळेने दिलेला जो संस्कार आहे, शाळेने केलेली दळणघडण आहे, त्याच्याप्रती कृतज्ञतेचा भाव आपल्या मनामध्ये सतत जागा असतो, त्याला मूर्त स्वरूप द्यावं वाटते आणि सगळ्या मित्रमंडळींना एकत्र यावंसं वाटते। ही आजच्या जमान्यातली अतिशय सुंदर अशी गोष्ट आहे आणि तुमचं स्वागत करणं हे नित्य नियमाने आम्हाला अधिकच चांगलं वाटेल। थोडासा आपला कम्युनिकेशन गॅप झाला, आम्हाला जर थोडंसं आधी माहीत असतं तर याच्यापेक्षाही सुंदर कार्यक्रम, विद्यार्थ्यांशी सुसंवाद, शिक्षकांशी सुसंवाद अशा प्रकारचा कार्यक्रम आपण ठरवू शकलो असतो। 1967 ची बॅच 2 वर्षापूर्वी या ठिकाणी येऊन गेली। त्या बॅच मधले सगळे जे माजी विद्यार्थी होते, त्या माजी विद्यार्थ्यांचे इथले जे प्रतिनिधी होते यांच्याशी आमचा संपर्क साधला आणि आम्ही एक सुंदर अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी करू शकलो। मला खेद आहे की आम्हीच आपण शनिवारी रविवारी या ठिकाणी संपर्क साधल्यानंतर आम्ही आपल्याशी संपर्क साधून कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करू शकलो नाही, हा छोटेखानी कार्यक्रम करू शकलो, त्याबद्दल मी शाळेच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने आपली माफी मागतो। आणि कारण आपली ही शाळा, या शाळेच्या दृष्टिकोनातून आपण इतक्या दुरून या ठिकाणी येत असता त्यावेळेला आपलं योग्य स्वागत, योग्य सत्कार हे करणं हे आमचं कर्तव्य आहे। त्या कर्तव्यामध्ये थोडीशी कसूर आमच्याकडनं झालेली आहे, पण असो,
आपण पुन्हा ठरवूया आणि पुन्हा आपण सगळे एकत्र येऊया आणि एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी करू. या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये, आपल्या गावामध्ये अनेक जण आहेत की ज्यांच्याशी माझा परिचय आहे आणि या निमित्ताने आपला सगळ्यांचा परिचय झाला. तो परिचय झाल्यामुळे एक जुना जो धागा आहे, कालपटाचा धागा हा सरला आणि एक पुन्हा आपला ऋणानुबंध जो आहे तो जपला गेलेला आहे. हा असा ऋणानुबंध आपला नियमितपणे जपला जावा. आपली शाळेप्रतीची आत्मीयता आहे ती कायम राहावी आणि ती कायम राहण्यासाठी आम्ही सातत्याने आपल्यासोबत संपर्कामध्ये राहू. मी अशोक भाऊंच्या जवळून आपल्या सगळ्यांचे फोन नंबर घेऊ. आमच्या शाळेच्या ज्या ऍक्टिव्हिटीज याच्या पुढच्या ज्या आहेत या आपल्याला कळवतो आणि एक जो माझे विद्यार्थी आणि आत्ताची शाळा यांचा जो सहसंपर्क जो आहे तो सहसंपर्क आपण नियमाने ठेवू. जे संघाच्या वर्गाचं जे हे होतं ते संघाचं त्यांच्यावर प्रभुत्व होतं, ते संस्कार होते. आणि आजही त्या शाळेमध्ये जी शिस्त आहे जी या शाळेत आहे ती शिस्त त्या शाळेत आहे. म्हणजे आमच्याकरता आजचा दिवस हा अविस्मरणीय आहे. म्हणजे सुधारित क्षण आमच्या आयुष्यातील हा सुधारित क्षण आहे की आम्ही परत 71 नंतर या शाळेत आलो. किंवा शाळेचे पूर्ण जुने दिवस आम्हाला आठवले. म्हणजे शाळेत बसत असताना निंबेकर हेडमास्टर त्यावेळेस निंबेकर होते. त्यांचा राग एवढा होता की आम्ही क्लासमध्ये असायचो आणि ते बाहेरून वराड्यातून खिडकीजवळून जात असत तेव्हा सगळे चिडीचूप राहत असत. आमच्या ते सावजी सर अतिशय जबरदस्त शिकवण होती त्यांची. असे बरेच आमचे टीचर होते. मोरी सर होते, नांगरा सर होते, मंगलचे वडील. म्हणजे एकेकाचं नाव घेतलं तरी चालते. अतिशय सुंदर शिकवण आणि आपुलकी हे त्याच्या शिक्षणातून आम्हाला जाणवलं होतं. आता थोडेफार 2-3 शब्द मी याच्या वेळी असं म्हटलं तरी चालते तेवढे तुम्हाला वाचून जातो. आज दिवस साजरा करूया आनंदाचा, योग घडवून आणला फॅमिली गेट टुगेदरचा. सोबत होतो आपण 1971-72चे एकटेपणात. दिवस जात होते अभ्यास व मस्ती करण्यात. करिअरची ना कुणाच फार चिंता होती, बस फक्त हिंदू हेडमास्तरांचीच भीती होती. आपल्या शिक्षक सरांची जास्त मेहनत होती. सावजी सरांची घसा दुखेपर्यंत शिकविण्याची नशा होती. कापला सरांची हिंदीची लयमानाला हेंगावून जात होती. समजून शिकविण्यात नागदा सरांची ख्याती होती. सौरभ शिक्षक गुरूंची अपार मेहनत होती. एमएस शाळेची सर्वतोड कीर्ती होती. म्हणूनच आपल्या बॅच मधील बरेच जण उच्च स्थानावर गेले. काही व्यवसायात रमले, काही कृषी सेवक झाले. आज बरोबर 53 वर्षांनी आपण पुन्हा येथे भेटलो. एकटे नाही तर दुट्टे भेटलो. गळा भेट घेऊन मन भरून रडलो. मध्यंतरी काही जण आपल्यात भेटत होते तर काही जण त्यानंतर आजच गळा भेट घेत होते. आजच्या या योगाचा आनंद गंगात मावेला. गुरुजनांचा आशीर्वाद घेतल्या विना राहावेला. उतरत्या वयात लहान मोठ्या कुरकुरी सुरू होतात. सतत मित्रांना भेटत राहिल्या त्या औषधांना पर्याय होतात. कारण आपण ज्या वयातून चालतो सध्या साधारणतः आपलं वय 68, लेडीजचा 63-65 अंश. तर या वयामध्ये उतरत्या वयात लहान मोठ्या कुरकुरी सुरू होतात. सतत मित्रांना भेटत राहिल्या त्या औषधांना पर्याय होतात. बस सुखी जीवनाचा हाच एक मंत्र आहे. वापरा म्हातारपणात बाळगायचं तंत्र आहे. धन्यवाद. मोरे सर आणि आमची मैत्रीण मंडळ आज इतक्या वर्षानंतर शाळेत येताना म्हणजे मॅट्रिक झाल्यानंतर आम्ही आज आला इतका काळ गेला. आमचे सर आता 86 वर्ष झाले, आम्ही 70ला होतो. अनेक घटनांमध्ये मी त्या बाकी माझ्या मित्रांनी सगळ्या सरांच्यावर उल्लेख केला. मी एक माझ्या मित्रांसाठी एक गोष्ट सांगू इच्छितो. जेव्हा आम्ही सगळ्यांनी मेकरला जायचं ठरवलं, माझे मित्र इतके एक्साइटेड झाले की कमालीच्या बाहेर. त्यांना खूप आनंद झाला. म्हणजे आता माझे अनेक मित्र असे की जे 40-50 वर्षात आलेच नाही. माझं तर घरी त्याच्यामुळे मी येतो महाराष्ट्रासाठी दरवर्षी, तर मी परिचित होतो विभागाशी. इव्हन पण सरांची आम्ही मागच्या वेळा भेटलो. आज सर जेव्हा आले तेव्हा सरांनी येताना हात वर करून असा नमस्कार केला आम्हाला. त्यांना सवय होती वर्गात क्लास स्टँडअप, क्लास सिट डाऊन. ही सगळी मुलं हसली. कारण किरण म्हणे काय म्हटलं काय नाही. सरांना फुकले. त्यांचा तो कापरा आवाज ऐकून आम्हाला कसं तरी वाटतं.
परमेश्वर करून त्यांना दीर्घायुष्य लाभो. खूप आठवणी आहेत, पण काय सांगायचं काय नाही. याचबरोबर सर हिंदू सरांबद्दल बोललो, सगळ्यात त्यांची शिस्त होती. मी अजून 2 व्यक्तींचा उल्लेख करेन. एक म्हणजे हिंदू सरांचा हेडप्यून होता, शंकर नावाचा, सदाशिव. दुसरा आणि बेल वाजवायचा तो गाबणे होता. शंकर म्हणजे हेडमास्टर, सरांचा हेडमास्टर होता. सदाशिव हा बरोबर भोळासामी सदाशिव सदाशिव. गाबणे विचारायचं, तुम्हाला सगळी लोक अशी डोळ्यासमोर उभी राहतात. इतका काळ गेला पण आम्ही आज अटॅच आहोत. आजही आम्हाला सारखाच वाटतं. फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की आता पुष्कळ सरांचं राहिलेच. आमची खूप इच्छा होती सगळ्यांना बोलवायचं, सगळे करायचं, पण कोणी आम्ही गाभरा सरांना आता पुण्याला भेटलो, त्यांची प्रवृत्ती ठीक नाही. मनात सगळं दाटून येतं, पण आता त्याला काय इलाज नाही. बस तुम्ही सगळ्या लोकांनी आम्हाला खूप काही दिलंय. किंबहुना सरांनी जी रिक्वेस्ट केली त्या जागी आमचे सगळे मित्र मिळून त्याच्यावर विचार करू. पण आम्ही एकटे काही निर्णय घेणार नाही, कारण आता बाहेर काय आहे त्याच्यामुळे काय आहे शांततेत विचार करू आणि तुम्हाला मला नाव एवढं नाव माहिती मी याच्यासाठी उभी राहिले की आम्ही सगळ्या म्हणजे जितक्या आमच्या मित्रांचे बायका, या मित्रच आहे आमचे. भले आम्ही इथे शिकलेलो नाही, पण आम्ही हे जाणवत आहे आम्हाला की इथले संस्कार कसे दिले. आमचे नवरे खूप चांगले आहेत. त्याच्यामुळे मी इथे आले की आम्ही इथे येण्याचं कारण हेच की आम्ही बघायला आलो की खरंच कुठे शिकले ते. आणि आजही बघा सगळे पांढरे शर्ट घालून आले. किती धाक आहे पण आम्हाला कळलं की व्हाईट शर्ट त्यांनी डिसाईड करून इथे आले. खरंच म्हणजे या शाळेला मी सगळ्यांना, तुम्हालाही सगळ्यांना धन्यवाद देते की सगळ्यांचा सत्कार आणि हे सगळं तुम्ही मॅनेज केलं कमी वेळामध्ये सगळ्यांनी. आणि मला अजून एक सांगते, किरण म्हणजे देशमुख जे आहेत आता जे बोलले, त्यांना असं बोलायची सवय आहे की बायकोला विचारतो वगैरे, मला काही विचारत नाही. ते स्वतःच्या मनाने करतात, त्याच्यासाठी तुम्ही ते उभे राहिले असं काही नाहीये. जस्ट त्याला बोलायची तशी सवय आहे. आणि प्रत्येक सरांचं काय काय म्हणजे सरांनी काय काय शिकवलंय आम्हाला सगळं नावासकट त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या सरांना, आधीच्या पण सगळ्यांना आम्ही ओळखतो. म्हणजे या सरांना सगळ्यांना नावाने आम्ही सगळ्यांना बघत होतो. आणि आज इथे जे सगळे बोललेत ना, इतके भावनिक आहेत, सेन्सिटिव्ह लोक आहेत असं समजा तुम्ही. आणि या लोकांनी जी जी भावना व्यक्त केली ना ती खरी आहे. असं म्हणजे बोलायचं म्हणून कोणीही इथे आलेला व्यक्ती असा नाही आहे. त्याच्यात मनाने म्हणजे मेहकर म्हणजे माहेर आहे त्यांचं, असं आम्ही म्हणतो की मेहकरला जायचं ना माहेरी चालले लोक. त्यांच्या वतीने म्हणजे इथे जमलेल्या सगळ्या म्हणजे जे पण आलेलं आहे सगळ्यांच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना MS शाळेला धन्यवाद. आणि आमच्या सगळ्या मैत्रिणींकडनं पण धन्यवाद की तुम्ही आम्हाला इतके चांगल्या विचाराचे आणि चांगल्या संस्काराचे पती मिळाले. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि शाळेच्या मुख्याध्यापक मॅडम यांना नमस्कार करून मी माझे 2 शब्द सुरू करते. आज मला माझ्या मित्रमैत्रिणींनी जो हा मला मान दिला इथे, किंवा तू आमची सगळ्यांचं प्रतिनिधित्व म्हणून इथे बस, ह्याच्यासारखा दुसरा सुवर्णक्षण माझ्या आयुष्यात दुसरा नाही. आणि त्यात माझी ओळख तर तुम्हाला माहितीच आहे की मी नागनाथ जोशी सरांची मुलगी आहे. आणि आज बाबांची मला खूप आवर्जून आठवण आली की खरंच काही असो, शिस्तप्रिय असो, कडक असो, पण आज बाबांची सगळ्यांनी आवर्जून आठवण केली, त्याच्याबद्दल खरंच मी सगळ्यांना धन्यवाद देते. आणि हे सगळे वर्गमित्र तर आहेत, त्यांच्याबरोबर आज स्नेहसंमेलनावर येण्याचा आनंद माझा खूप वेगळा होता. मी दरवर्षी मेहकरला माहेरी येते, पण यावेळेला एक स्नेहसंमेलनासाठी जायचं हा आनंद माझा म्हणजे खूप मोठा होता की तयारी करायची आपल्या स्नेहसंमेलनात. इतक्या 51 वर्षांनी आपल्याला हे सगळे लोक भेटणार आहेत, त्यांच्याबरोबर आपण हा हे क्षण साजरा करणार आहोत, त्याचा आनंद खूप होतो. आणि हे सगळे वर्गमित्र तर आहेत, त्यांनी तर मान दिला, पण त्यांच्या ज्या सगळ्या होम मिनिस्टर्स आहेत त्यांनी पण तेवढ्याच प्रेरणेने, उत्साहाने आम्हाला साथ दिली. आणि 3-4 दिवस आमच्या बरोबर राहून मग आपल्याला स्नेहसंमेलन साजरं करायचं आहे, ह्या ज्या सगळ्या भगिनी वर्गांनी आम्हाला आमची साथ दिली त्याबद्दल त्यांचे पण मी आभार मानते. आणि माझे 2 शब्द संपले. आदरणीय पोरांना मॅडम, जन्मोनी सर, मी जेव्हा मेहकरचं नाव घेतो आमच्या घरी मुलां जावयांसमोर, तर मेहकरचं नाव घेतले तुमचा चेहरा वेगळाच दिसतो. म्हणजे शाळा, मेहकर सगळे वेगळ्याच तुम्ही आनंदात दिसता मला.
तर या शाळेतनं आम्हाला नुसते संस्कारच नाही मिळाले. मी तर ॲक्च्युली ही शाळा 8वीतच सोडली. मी खालच्या शाळेत होतो 7वीपर्यंत. तिथे आम्हाला दादा मोळकर सर होते, कोसर सर होते, मुरार सर होते आणि हे सगळे माझ्याबरोबर बालक मंदिरापासून 7वीपर्यंत होते सगळे. नंतर मी अमरावतीला शिकाय केलं. तर यांनी सरांनी उल्लेख केला की LIT पण होतो. LIT मी BTech केलं त्या ठिकाणी. तिथून मी मुंबईला शिकायला गेलो. तिथून युनिव्हर्सिटी नाव ऐकलं होतं तुम्ही मुंबई विद्यापीठात. तिथे मी BTech केलं. नंतर मी 15-20 वर्ष नोकरी करून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. दोघीनं माझी फॅक्टरी आहे. तर ते तो ऐहिक भाग झाला. परंतु आजही मला जेव्हा या शाळेची आठवण येते, आम्ही जेव्हा ही ट्रिप ठरवली इतका खुश झालो की आपल्याला शाळेत जायचं आहे, मेकरच्या शाळेत जायचं आहे आणि आपल्या मित्रांना भेटून त्यांना घेऊन जायचं आहे. खूप खुश झालो मी. मंगलला माहिती त्याच्यामुळे इथले संस्कार आणि मला नेमकेच खूप वाटलं. ते पोट धोतर वगैरे आम्ही खूप घाबरायचो नाही. त्यामुळे खूप इथलं प्रेम आहे, संस्कार आहे मुख्य म्हणजे. आणि माझे बरेचसे मित्र या शाळेत गेले, कोणी मोठ्या पोस्टवर आहे, कोणी हेडमास्टर आहे, कोणी उद्योगपती आहे आणि तरी पण इथले संस्कार आणि प्रेम पोलीस सरांच्या घरी आम्ही दिवशी गेलो होतो परवा. तर त्या बहिणीने म्हटलं की एका मिनिटात घरी येतील. खरंच आले, एका मिनिटात घरी आले, त्यांनी स्वागत वगैरे केलं आणि मला खूप आनंद झाला सगळ्यांना भेटून. असं आम्ही तुम्हाला जीवित राहू. आमच्यापर्यंत जेवढं होईल या शाळेसाठी, कारण आम्हाला या शाळेने नुसतं म्हणजे शिक्षण नाही दिलं, उद्योगधंदाने दिला, पैशाने दिले, पण एक प्रेम दिलेलं आहे, कसं जीवन जगावं ते शिकवलेलं आहे. त्यामुळे शाळेचे हे संस्कार आम्ही कधी विसरू शकत नाही. त्याकरता शाळेला खूप खूप धन्यवाद. आम्ही अशाच अटॅचमेंट शाळेशी आणि एवढं बोलून मी माझं मनोगत सांगतो. गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म. आज अंबासकर सर आपल्या या छोटेखानी कार्यक्रमाला आहे आणि अक्षरशः परब्रह्म इथे आलेला आहे. या रोडवरून आम्ही जात असताना TC घेतल्यानंतर आजच पहिल्या शाळेमध्ये आलो. कारण MS शाळा दिसत होतं, 1935 वगैरे होतं, परंतु आतमध्ये येणं काही प्रश्नच नव्हतं. शाळेने आम्हाला एवढी चांगली TC दिली की आम्हाला चांगलं शिक्षण मिळालं, नोकरी मिळाली, चांगली बायको मिळाली, व्यवस्थित आहोत. हे जे गुण आहे ना, हे सगळे शाळेचे गुण आहे. आणि कुठेतरी असं वाटत होतं की शाळेत जावं. आता बघा, आता कोणीतरी मगाशी म्हटलं होतं की आमचे वडील घेऊन आले शाळेला. बरोबर, आमचे वडिलांना ऍडमिशन करतात, पण आज आम्ही आमच्या पत्नीला घेऊन आलो की ही आमची शाळा आहे, तिच्या शाळेने आम्हाला घडवलं आणि तुम्हाला आमच्यासारखं केलं. महत्वाची गोष्ट आहे. पण आज अंबासकर सरांना आज आमचं पैसे आहे की आम्हाला शिकवत असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये फक्त सर अंबासकर आहे. आमच्या ट्रिपवर येऊन गेलो, सरांना माहित असेल की सुधीर मोराबरोबर मी सरांचा फोटो काढला, आमच्या सगळ्या मित्रांना पाठवला की अरे फक्त अंबासकर मास्तर सर आहेत आपल्याकडे आणि आपण कार्यक्रम करायचा. MS शाळेत जायचं, कार्यक्रम करायचा, पण एक असं काय म्हणणं होतं. एक तर काय आम्हाला शाळेची खूप भीती वाटते, काय जायचं कसं, विचारायचं कसं. पण आता कसं आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये आमचे मित्र संतोष सरकडे गेल्यामुळे आम्हाला खूप लाईन क्लिअर आहे. त्यामुळे कसं नाही तर आम्ही येऊ शकत नाही. एक तर त्यांनी सांगितलं की दररोज नेमकं आम्हाला एवढा धाक होता की आधी आम्हाला ते जायचं वाटते आणि त्यामुळे आपण आम्ही तर कशाला त्याच्यामध्ये, त्यामुळे आम्ही तिकडे भेटते नाही. आता महत्वाची गोष्ट अशी आहे की शाळेने सगळं सर्वांना काही आणि आम्ही तर म्हणतो की आमची ही बॅच आहे ना ती खूप लकी आहे. लकी एवढ्या करतात की आमच्या बॅच करता म्हणजे आमच्या जसं मागच्या बॅच मध्ये 7 मिनिट आले, 3 मिनिट आले, आमच्या याच्यामध्ये मिनिट आले का नाही माहित नाही त्याच्यामध्ये, पण आमचे मेरिट आहे ना ते 3 आहे. आजही 55 वर्षाचे सगळे विद्यार्थी एकमेकाला गळ्यात भेटले. 3 दिवस आम्ही करतो, 3 वर्षांनी कार्यक्रम करतो. या शाळेने आम्हाला खूप काही दिलेलं आहे, खूप मोठी शिदोरी दिलेली आहे. असंख्य अंबासकर सरांसारखे शिक्षक आम्हाला शिकवायला होते सर, आणि म्हणून आम्ही तुम्ही शिकवलेल्या शिदोरीवर आज गेले 45 वर्ष बारामती सारख्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये हे शिक्षणाचं अत्यंत पवित्र काम आज देखील करतो आहोत. केवळ एकाच ध्येयामुळे किंवा एकाच गोष्टीमुळे की 5वी पासून आम्हाला ज्या शिक्षकांनी या शाळेमध्ये लहानाचं मोठं केलं, अनेक प्रकारचे संस्कार आमच्यावर केले, अनेक प्रकारच्या संस्काराने छड्या मारल्या. आम्हाला त्यावेळेस असा एक पालक नव्हता की जो पालक असा सांगून मी इथे शाळेत येत होता की आमच्या मुलाला का मारलं. आम्हाला घरी जाताना सांगावं लागायचं नाही की आम्हाला मुरार सरांनी किंवा कदाचित बाकीच्या सरांनी 2 थापड मारल्या, कारण भीती एवढी होती की 2 थापड घरी इथे भेटल्या की 4 घरी भेटायच्या. ही पद्धत त्यावेळेसची होती. आजची पद्धत फार वेगळी आहे.
परंतु या शाळेमध्ये एव्हीएस हायस्कूल, आता मी बारामतीमध्ये आहे, अनेक ठिकाणी कार्यक्रमाला जातो. कार्यक्रमाला झाल्यानंतर मी सांगतो की मी एव्हीएस चा विद्यार्थी आहे. लोक एकदम टाळ्या वाजवतात, एव्हीएस चा विद्यार्थी आहे. आणि मग मी सांगतो, मी सांगितल्याप्रमाणे मी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा विद्यार्थी नाहीये, मी मेहकर एज्युकेशन सोसायटीचा विद्यार्थी आहे. कारण दोन्ही एव्हीएस आहेत, परंतु दोन्ही एव्हीएस मध्ये आमची मेहकर एज्युकेशन सोसायटी जी आहे ती खूप मोठी संस्था आहे. आम्ही या संस्थेमध्ये खूप लहानाचे मोठे झालो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही शिकलो. सगळेच आम्ही, कोणी तसा नाही की तो अनुकूल परिस्थितीत शिकलेला आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकलो. प्रतिकूल परिस्थिती, शिकवण्या नव्हत्या, क्लासेस नव्हते कोणाला. आणि त्यावेळेस एक पद्धत होती, शिकवणीला जातो म्हणजे हा पोरगा ठेव आहे म्हणून त्यांनी शिकवणी लावली. आम्हाला शिकवणी पण नव्हत्या, क्लासेस पण नव्हते, परंतु तरी देखील या मेहसो हायस्कूलनी आमच्यावर जे काही संस्कार घडवले त्या संस्कारावर आज आम्ही अनेक क्षेत्रामध्ये काम करतो. अनेक क्षेत्र असे आहेत की जे क्षेत्र शैक्षणिक आहे, सामाजिक आहे, राजकीय आहे, औद्योगिक आहे. हे सर्व क्षेत्र आम्ही प्राधान्याने केलेले आहेत. काही विद्यार्थी आमच्या राजकीय क्षेत्रात आहेत, काही औद्योगिक क्षेत्रात आहेत, आमच्यासारखे आम्ही शैक्षणिक क्षेत्रात अजूनही काम करतोय, काही वैद्यकीय क्षेत्रात आहेत. असंख्य ठिकाणी आम्ही काम करणारे विद्यार्थी आज या ठिकाणी जवळजवळ 55 वर्षानंतर या मेहकर सारख्या या मेहसो हायस्कूल. आणि आम्हाला एक असं वाटलं की आपण आपल्या शाळेला भेट द्यावी. शाळेला भेट देण्याचं कारण एकच होतं की या भूमीने आम्हाला खूप खूप मोठं केलं. बाई जोशीबाई किंबहुने मी या शाळेत 38 वर्ष नोकरी केली. तेव्हा नवोदयचे क्लासेस होते इथे, निन्वे सर होते तिथे. निमदेव सर मला नेहमी म्हणायचे, मी बराची जायचो 6 वाजता, तू आता शाळेत आला वाटते काय, तू 10 वाजेपर्यंत सांगणार, मी येतोच. त्यावेळेस सदाशिव शंकरला नंदी म्हणत होते. निमदेव सराच्या पुढे साजायचो सायकलवर. तेव्हा गाड्या नव्हत्या, मी पायी यायचो. असे 38 वर्ष चांगले गेले माझे आणि मी रिटायर झालो. काय आजही मी माहीत बँका काढल्या 4 आहेत, इथे 2 आहेत, एक डोंगावला आहे आणि आता रिसोडला काढली. शाळा काढली माहीत आणि आता मंगल कार्यालय काढलंय. बस एवढं बोलून माझा 2 शब्द संपवतो. घेणारा आहे. संतोष या नावात आपल्याजवळ काही नाही व खूप काही मिळाले या समाधान मानणे असे असावे. तसा आपला संतोष शून्यातून विश्व निर्माण केले व त्या समाधानात त्या
जो वादा किया निभाना पड़ेगा, जो वादा किया निभाना पड़ेगा। रोके जमाना चाहे रोके खुदाई तुमको आना पड़ेगा, जो वादा किया निभाना पड़ेगा। तरसती निगाहों में आवाज दी है, मोहब्बत की राहों में आवाज दी है। जाने हया जाने अदा छोड़ो तरसाना तुमको आना पड़ेगा, जो वादा किया निभाना पड़ेगा। ये माना हमें जैसे जाना पड़ेगा, पर ये समझ लो तुमने जब भी पुकारा हमको आना पड़ेगा, जो वादा किया निभाना पड़ेगा, निभाना पड़ेगा। हम अपनी वफा पे ना इल्जाम लेंगे, तुम्हें दिल दिया है तुम्हें जान देंगे। जब इश्क का सौदा किया फिर क्या घबराना, हमको आना पड़ेगा, जो वादा किया निभाना पड़ेगा। चमकते हुए जब तक ये चांद और तारे, न टूटेंगे अब दो पैगाम हमारे। एक दूसरा जब दे सदा होके दीवाना, हमको आना पड़ेगा, जो वादा किया निभाना पड़ेगा, निभाना पड़ेगा। महफिल में कैसे कह दे किसी से दिल बंद रहा है, किस अजनबी से महफिल में कैसे कह दे किसी से दिल बंद रहा है, किस अजनबी से। हाय करे अब क्या जतन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन, रिम झिम गिर सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन, रिम झिम गिर सावन। भरी अम्बी अम्बी की डाली, मिलके झूले झूलाएंगे रे हो। धन बैजू गजने हल जोते सबने, बैलों की घंटी बजी और ताल लगे भरने। रे तैर के चली मैं तो पार चली, रे तैर के चली मैं तो पार चली, पार वाले पर लेके नार चली रे मेरा नन्ना रे नन्ना रे नन्ना रे नन्ना रे नन्ना रे नन्ना रे
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, हे राष्ट्र देव शांती, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. कर्तव्य दक्ष भूमी सीतारमूर्तमाची, रामायणे करावी येथे पराक्रमाची. शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वताचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. येथे नसो निराशा थोड्या पराभवाने, पार्थास बोध केला येथेच माधवाने. हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे, जनशासनातळीचा पायाच सत्य आहे. येथे सदा निनादो जय गीत जागृताचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, स्वातंत्र्य भारताचे, स्वातंत्र्य भारताचे. मेरी ज़िंदगी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान. मेरी ज़िंदगी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान. ये शौकिया ये पागलपन तुझे है कहीं नहीं, ये शौकिया ये पागलपन तुझे है कहीं नहीं. दिलों को जीतने का फन तुझ में है कहीं नहीं. मैं तेरी आंखों में पा गया दो जहां, मैं तेरी आंखों में पा गया दो जहां. मेरी ज़ोहरा ज़बी तुझे मालूम नहीं, हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान. तू मीठे बोल जाने मन जो मुस्कुरा के बोल दे, तू मीठे बोल जाने मन
जो मुस्कुरा के बोल दे तो धड़कनों में आज भी शराबी रंग घोल दे। ओ सनम मैं तेरा आशिक जाविदा, ओ सनम मैं तेरा आशिक जाविदा। ऐ मेरी ज़रा ज़बी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान। ऐ मेरी ज़रा ज़बी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान। मेरा गीत अमर कर दो, बन जाओ मीत मेरे, मेरी प्रीत अमर कर दो। होठों से छू लो तुम, मेरा गीत अमर कर दो। ना उम्र की सीमा हो, जन्म का हो बंधन, जब प्यार करे कोई तो देखे केवल मन, नई रीत चला कर तुम ये रीत अमर कर दो। होठों से छू लो तुम, मेरा गीत अमर कर दो। जग ने छीना मुझसे मुझे जो भी लगा प्यारा, जग ने छीना मुझसे मुझे जो भी लगा प्यारा। तुम हार के दिल अपना मेरी प्रीत अमर कर दो। मेरा गीत वाह वाह वाह, क्या बात है। सत्वर पाव ग मला, सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहिन तुला। सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहिन तुला। भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला। सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहिन तुला। भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला। सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला। बरं झालं गावी गेला, आता आपण घरात दोघच, आपण घरात बसून गुलुगुलू गुलुगुलू गुलाब जांबू खाऊ। सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला। तिकडच खपू दे त्याला, तिकडच खपू दे त्याला। भवानी आई रोडगा वाहिन तुला। सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहिन तुला। भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला। सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते। काय नाच करते म्हणजे रवीना टंडनची हेलन गोल्डन? अगं नाच नाही, जाच करते। वच्चा वच्चा बोलते आणि फट्टा फट्टा मारते। सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते। लवकर ने ग तिला, लवकर ने ग तिला। भवानी आई रोडगा वाहिन तुला। सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहिन तुला। भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला। जाऊ माझी फडफड बोलते, जाऊ माझी फडफड बोलते। फडफड 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 म्हणजे पक्षी बिक्षी आहे का काय? जमायला जाऊ बाई जोरात दिसतात। जाऊ माझी फडफड बोलते, जाऊ माझी फडफड बोलते।
बोडकी करगत तिला शाबाना मी वॉटरवाली टक्कल बोडकी करगत तिला बोडकी करगत तिला भवानी आहे रोडगा वाहिन तुला सत्वर पावग मला भवानी आहे रोडगा वाहिन तुला भवानी आहे रोडगा वाहिन तुला भवानी आहे रोडगा वाहिन तुला नंदेच कार्ट फिर फिर करते 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 खरूज येऊ दे त्याला खरूज येऊ दे त्याला भवानी आहे रोडगा वाहिन तुला सत्वर पावग मला भवानी आहे रोडगा वाहिन तुला भवानी आहे रोडगा वाहिन तुला भवानी आहे रोडगा वाहिन तुला एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एका जनार्दनी सगळेच जाऊ दे सगळेच जाऊ दे मी सोडून मी पण सोडून कुणी बी नको एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीच राहू दे मला एकटीच राहू दे मला भवानी आहे रोडगा वाहिन तुला सत्वर पावग मला भवानी आहे रोडगा वाहिन तुला भवानी आहे रोडगा वाहिन तुला भवानी आहे रोडगा वाहिन तुला सत्वर पावग मला भवानी आहे रोडगा वाहिन तुला 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 बोलणारी माणसे कुठे गेली माणसांना वाचणारी माणसे कुठे गेली शुष्क झाली तुळस आता वृंदावनही सोडले शुष्क झाली तुळस आता वृंदावनही सोडले हळुवार पाणी शिंपणारी माणसे कुठे गेली ठेंगण्या दारातून झुकून यायचे घरात ठेंगण्या दारातून झुकून यायचे घरात उंबऱ्यात वाकणारी माणसे गेली कुठे भिंत उभी एकटी भिंत उभी एकटी कोळिष्टिके जमली भिंत उभी एकटी कोळिष्टिके जमली इथे भूतकाळ भिंतीवर टांगुनी माणसी गेली कुठे भूतकाळ भिंतीवरी टांगुनी माणसे गेली कुठे अंगणी पोपड्यांवर एक ठिपका रांगोळीचा जोडूनी ठिपके सांगणारी माणसे गेली कुठे वाजूनी सांगती साखळ्या झोक्यावरी टेकला वाजूनी सांगती साखळ्या झोक्यावरी टेकला हलकेच पावले रेटुनी गाणारी माणसे गेली कुठे एक कोनाडा रिकामा कंदिलाची वाट पाहिली एक कोनाडा रिकामा कंदिलाची वाट पाहिली सांजे सतेल वाट लावणारी माणसे गेली कुठे चूल बाजूला वरील चूल सगळ्यांनाच माहिती आहे चूल बाजूस वैल चूल पोतेऱ्याला आसावली चूल बाजूस वैल चूल पोतेऱ्याला आसावली झुंजू मुंजूस उभीने जागणारी माणसे गेली कुठे झुंजू मुंजूस ओबीने जागणारी माणसे गेली कुठे गाय गोठ्यात हंबरुनी पाडसाला बोलावते गाय गोठ्यात हंबरुनी पाडसाला बोलावते वाड्यात पडक्या पंक्तीत जेवणारी माणसे गेली कुठे जरा पावलानो शिराची वाट संत समाधीला ते उदयलाट संत समाधीला ते उदयलाट जरा पावलानो शिराची वाट जरा पावलानो शिराची वाट देवरूप घेऊन आले गजानन स्वामी झाले देवरूप घेऊन आले
गजानन स्वामी झाले दिगंबर स्वामी ज्यांची शक्ती हो अफाट धरा पावलानो शेगावाची वाट धरा पावलानो शेगावाची वाट वेदशास्त्र जगा वेगळे ते ध्यान नाही पूजा संध्या स्नान जगा वेगळे ते ध्यान नाही पूजा संध्या स्नान वेदशास्त्र धर्मज्ञानी वेदशास्त्र धर्मज्ञानी अचाट अफाट धरा पावलानो शेगावाची वाट धरा पावलानो शेगावाची वाट भक्ता घरी थांबून गेले दुःख मुक्त कैका केले भक्ता घरी थांबून गेले दुःख मुक्त कैका केले साधे भोळे होते तरी साधे भोळे होते तरी वेगळाच थाट धरा पावलानो शेगावाची वाट धरा पावलानो शेगावाची वाट किचका मारी बोटावरी भजन सुरू ओठावरी किचका मारी बोटावरती भजन सुरू ओठावरती गण गण गणात होते गण गण गणात होते बोलते अनंत धरा पावलानो शेगावाची वाट धरा पावलानो शेगावाची वाट समाधीचे मंदिर झाले शेगावाचे भाग्य उजळले समाधीचे मंदिर झाले शेगावाचे भाग्य उजळले तलप मनी हाती घेता तलप मनी हाती घेता चिलिंगे पेट धरा पावलानो शेगावाची वाट धरा पावलानो शेगावाची वाट संत समाधीला टेकू देल लाट संत समाधीला टेकू देल लाट धरा पावलानो शेगावाची वाट शेगावाची वाट नाचू आज छम 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 मैं नाचू आज छम 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 बारिशों की ताल पे ये खनक मेरे धड़कनों की कह रही है झील तू जरा बार बार साथ मेरे सारे अब थिरकने लगे डोले जमीन नाचे आसमां मैं तो हवा हूँ हाथ न आऊं मर्जी से अपनी उड़ती ही जाऊं खुद की करूं मैं क्या तारीफ रात ने चुराया मेरा काजल मुझसे नैना मिला के मौसम होने लगे पागल सबसे होके बेफिक्र नाचू मैं आज छम 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 मैं नाचू आज छम 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 छम
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप बेले पिल्लू दयाद एक. हे मूळ गाणं अत्यंत सुरेख आवाजात म्हणायला लावलं पाहिजे आणि मग मी म्हणतो. आम्ही शाळेतले विद्यार्थी आमच्या वर्गात असं एक कोणतरी होतं की ज्या पिल्लाला कळलंच नाही शेवटपर्यंत की आपण पण खूप चांगले होतो. वर्गात एक होती फडके दिलू सुरेख होते दुरून भुंगे मागे तिच्या अनेक. कोणी तिला बघोनी स्वप्नामध्येच गंगे निश्वास प्रेमिकांचा वाऱ्यावरील तरंगे. ती हासताच होती ती हासताच होती घायाळ ते अनेक होते करून पुंगे मागे तिच्या अनेक. भुंग्यास दुःख भारी भुंग्यास दुःख भारी बोले ती कुणाशी कोणाला ती विचारी रडती खुले उपाशी. चेहरे उदास त्यांचे हसती बघून लोक होते तरुण भुंगे मागे तिच्या अनेक. एके दिनी परंतु भुंग्यास त्या कळाले ते भूल इंग्रजीच्या गुरुजी सवे. हैरान सूत्र सारे हैरान सुन्न सारे करती मिळून शोक होते भरून भुंगे मागे तिच्या कैक. वर्गात एक होती फडकेली सुरेख होते तरुण भुंगे मागे तिच्या अनेक. म्हटलं का सत्यकथा होती काही. जाने की जीना करो आज जाने की जीना करो. यूं ही पहलों में बैठे रहो यूं ही पहलों में बैठे रहो. आज जाने की हिम्मत करो. हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे ऐसी बातें किया ना करो. आज जाने की जिद ना करो. यूं ही पहलों में बैठे रहो यूं ही पहलों में बैठे रहो. आज जाने की जिद ना करो. आज जाने की जिद ना करो. चव्हाट्यावरी कधीच दिसले नाही. जपली वहीत फुले अजूनही त्यांची सुकली पाने.
जपली वहीत फुले अजुनी त्यांची सुकली पाने, केसात तिच्या गुलाब ताजे कधीच सजले नाही. सगळ्यात जणी लग्न करतात म्हणून मी देखील लग्न केलं. अगो बाई, अगो माझे आई बाबा म्हणाले पुढे झाला आता आई आणि दादाची भांडणं, तुला की नाही आता हक्काचा भांडणारा नवराच देतो. कार्यक्रम आहे पैसा दिवा नको का. मला बाई मार्केटिंगची खूपच आवड आहे. मार्केटमध्ये गेल्यावर पिशव्या पकडायला नको का हक्काचा माणूस भांडे घासायला नको का. लग्न का करायचं म्हणून खूप विचार केला. लग्न करावं की नाही करावं, पण मग विचार केला की नाही हक्काचा बॉडीगार्ड पाहिजे. आपल्या भन्नाट पाकशालेचा बिनवट खाणारा आपल्या नवीन भन्नाट पाकशालेचा प्रयोग करून खाणारा नवरा म्हणून बकरा नको का. मला तर बघायला आला आणि मला टेडी बिअरच मिळाला. आणि बाई आम्ही जेव्हा एवढं छान नटतो थटतो आवरतो त्यावेळेस आमचा फोटो काढणारा कुणी फोटोग्राफर फुकटचा नको का. ऐकलं का मंडळी, काय चांगला नवरा मिळावा म्हणून महादेवाची पूजा करतात. तुमच्या लक्षात आलाय का मंडळी. लग्न का याचाच अर्थ बाई बनवारी देवा, 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 बाई बनवारी देवा. धन्यवाद. माझी शाळा कौलारू छताखाली लाकडी टेबल, भिंतीवर फळा, रंगीबिरंगी खडूने रंगलेल्या भिंती, गणिताची सूत्रे ही विज्ञानाची गती, म्हणी वाक्यप्रचार धडे व्याकरणाचे, छान रेखाटलेले नकाशे भूगोलाचे. तेव्हा खूप वाटायचं जगाकडे पाहताना आपणही लवकर मोठे हो. इथे बांधल्यासारखं वाटतंय. स्वच्छ मनमोकळे जगण्याची तीच खरी सुरुवात होती. आजच्या एसीतील शांत एकांतापेक्षा माझी गजबजलेली शाळाच बरी होती.